नमस्कार मित्रांनो, आज आपण अंतर आणि दिशा हे प्रकरण पाहणार आहोत. बरोबर. पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर. एक पुरुष 4 किलोमीटर उत्तरेकडे चालतो. बघा प्रश्न, एक पुरुष उत्तरेकडे किती किलोमीटर चालतो? 4. बरोबर. मग काय करणार आपण? उत्तरेकडे 4 किलोमीटर चालतो. ठीक आहे, उत्तरेकडे 4 किलोमीटर चालतो. नंतर उजवीकडे वळतो 4 किलोमीटर. उत्तरेकडनं उजवीकडे वळतो म्हणजेच पूर्वेकडे वळतो 4 किलोमीटर. तो डावीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालतो. आता पूर्वेकडनं डावीकडे वळतो म्हणजे परत उत्तरेकडे 6 किलोमीटर. तो आता आरंभस्थानाच्या कोणत्या दिशेला आहे? बघा, उत्तर आणि उत्तर जर याचा विचार केला आपण, उत्तर आणि उत्तर, तर हे उत्तर किती झाले? 10 आणि पूर्व किती झाले? 4. मग आता उत्तर आणि पूर्व कोणता येतो? तर या ठिकाणी दिशा लक्षात घेणं गरजेचे आहे. उत्तर, इथं दक्षिण, इथं पूर्व, इथं पश्चिम. ठीक आहे. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. मग उत्तर आणि पूर्व, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोण येते? ईशान्य. उत्तर या ठिकाणी जे आहे पहिलेचं ते काय आहे? ईशान्य आहे. हे ईशान्य. आता हे लॉजिक काय असतं? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक पुरुष 4 किलोमीटर उत्तरेकडे चालतो. बरोबर आहे. मग उत्तर 4 लिहायचं. नंतर तो उजवीकडे वळतो. म्हणजे जेव्हा तो उत्तरेकडे चालताना उजवीकडे म्हणजे पूर्व येते. मग पूर्व किती चालतोय? मग उजवीकडे 4 म्हणजे पूर्वीकडे 4 केला. राईट. तो डावीकडे वळतो. मग आता पूर्वेकडनं तो डावीकडे वळतो म्हणजे परत उत्तरेकडे जातो. मग किती किलोमीटर? 6 किलोमीटर. तो आता आरंभस्थानाच्या कोणत्या दिशेला आहे? आरंभस्थानाच्या कोणत्या दिशेला आहे? बघा, उत्तर आणि उत्तर असेल तर उत्तर उत्तर किती होते? त्यांची बेरीज होते. समान दिशा असेल तर बेरीज करायची, विरुद्ध दिशा असेल तर वजाबाकी करायची. समान दिशा असेल तर बेरीज करायची, विरुद्ध दिशा असेल तर वजाबाकी करायची. मग या उत्तरचे किती झाले? 10 आणि पूर्व किती? 4. आपल्याला फक्त काय विचारले? दिशा विचारली. दिशा जर विचारली आहे तर उत्तर आणि पूर्वच्या मध्ये, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोणती येते? ईशान्य. म्हणजे उत्तर आहे ईशान्य दिशा. सध्या तो ईशान्य दिशेकडे आहे. आपल्याला अंक विचारले नाही. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. तर दुसऱ्या नंबरचा प्रश्न. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, युवराजने त्याची गाडी काय केले? युवराजने त्याची गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेला चालवली. कोणत्या दिशेला? त्याची गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेला चालवली. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं, दक्षिण दिशा किती किलोमीटर चालली? 8 किलोमीटर. बरोबर आहे. तो त्याच्या उजवीकडे वळाला. या ठिकाणी लक्षात घ्यायचं, इथं उत्तर असते, राईट, दक्षिण असते, इथं पूर्व असते, इथं पश्चिम असते. तो त्याच्या उजवीकडे वळला. दक्षिण दिशेला जात असताना तो उजवीकडे वळतो म्हणजे पश्चिमेकडे. राईट. मग पश्चिम किती? 4 किलोमीटर चालवली. पश्चिमला 4 किलोमीटर. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो. पश्चिमेकडनं उजवीकडे म्हणजेच कोणती? उत्तर दिशा. त्याच्या उजवीकडे वळला आणि गाडी 8 किलोमीटर चालवली. 8 किलोमीटर. तो आता आरंभस्थानापासून किती अंतर आहे? बघा, लॉजिक काय आहे? दक्षिण आणि उत्तर विरुद्ध दिशा आहे, तर या विरुद्ध दिशेची होते वजाबाकी. मग हे दोन्ही सारखे सारखे कॅन्सल. उत्तर येतं फक्त पश्चिम 4 म्हणजे पश्चिम दिशेला 4 किलोमीटर अंतरावर. उत्तर काय? 4 किलोमीटर. आणि दिशा जर विचारली असेल तर किती? 4 किलोमीटर. म्हणजे पश्चिम 4 किलोमीटर. पश्चिम 4 किमी. किती सोपं लॉजिक आहे. एकदम जबरदस्त भन्नाट असं लॉजिक आहे. कुठंच तुम्हाला पाहायला भेटणार नाही. म्हणून राजमंत्राचं चॅनल सबस्क्राईब करा आणि गणित बुद्धिमत्तेचं टेन्शन मुक्त करा. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न. बघा, आपल्यासमोर आहे तिसरा प्रश्न. रवी घरापासून पूर्व दिशेला चालायला लागला 2 मीटर. किती मीटर? 2 मीटर. आपण काय करतोय नक्की? इथं या ठिकाणी उत्तर दिशा, या ठिकाणी दक्षिण, या ठिकाणी पूर्व आणि या ठिकाणी पश्चिम. ह्या दिशा आपल्याला पाठवायच्या. तो कोणत्या दिशेला चालला आहे? पूर्व दिशेला 2 मीटर. मग या ठिकाणी
पूर्व 2 मीटर. त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळाला, पूर्वेकडनं उजवीकडे वळणार म्हणजे तो जाणार दक्षिणेकडे. दक्षिणेकडे किती मीटर? 3 मीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळाला, दक्षिणेकडून परत उजवीकडे वळाला म्हणजे पश्चिम दिशेकडे वळाला. किती मीटर? 2 मीटर. परत 2 मीटर. आणि त्याचे चालणे थांबवले तर त्याच्या घरापासून शेवटच्या बिंदूपर्यंत सर्वात कमी अंतर शोधा. अंतर तर शोधायचं आहे. बरं, पूर्व आणि पश्चिम विरुद्ध दिशा आहे. पूर्व पश्चिम विरुद्ध दिशा आहे. 2-2 सारखे कटले. उत्तर फक्त येतं दक्षिण. उत्तर फक्त येतं दक्षिण 3 किलोमीटर. 3 मीटर 3 मीटर. मीटर. 3 मीटर हे आपलं उत्तर. म्हणजे कुठल्याही प्रकारची डायग्राम आपल्याला काढायची गरज नाही किंवा काही जास्त डोकं लावण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर क्रमांक 4. रघुने त्याच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 50 मीटर चालला. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. उत्तरेकडे किती मीटर चालला? उत्तरेकडे 50 मीटर. ठीक आहे. तो नंतर डावीकडे वळाला. बघा, उत्तरेकडे जात असताना डावीकडे वळणार म्हणजे पश्चिमेकडे. ठीक आहे. पश्चिमेकडे वळाला आणि 25 मीटर चालला. 25 मीटर. पुन्हा डावीकडे वळाला. बघा, पश्चिमेकडनं डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे. परत दक्षिणेकडे वळाला, 40 मीटर चालला. शेवटी तो उजवीकडे वळाला. दक्षिणेकडनं परत उजवीकडे वळाला म्हणजेच तो पश्चिमेकडे वळणार. तो आता कोणत्या दिशेने चालत आहे? तो आता कोणत्या दिशेने चालत आहे याचं आपल्याला काय करायचं आहे? उत्तर शोधायचं आहे. बरोबर. तो उत्तर काय येणार आहे? पश्चिम दिशा. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? पश्चिम दिशा. कारण सध्या तो वळाला कोणत्या दिशेला? पश्चिम. आपल्याला अंतर विचारलेलं आहे का? अंतर या ठिकाणी विचारलेलं नाही. अंतर विचारलेलं असतं तर या ठिकाणी पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे म्हणजे उत्तर दक्षिण हे 2 उत्तर दक्षिण आपण काय केले असते? वजाबाकी. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं असतं उत्तर 10 आणि पश्चिम किती आहे? 25. मग याचा वर्ग आला असता 100, याचा वर्ग आला असता 625 म्हणजे झाले 725 आणि 725चं वर्गमूळ म्हणजे हे उत्तर आलं असं त्याचं 725चं वर्गमूळ. पण आपल्याला हे विचारलेलं आहे का? नाही, हे विचारलेलं नाही. आपल्याला फक्त दिशा विचारलेली आहे. तर दिशा कोणती असेल? पश्चिम दिशा. म्हणजे उत्तर किती क्रमांकाचं आहे? 2 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. बघा, 5 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. तो आपल्याला वाचायचा आणि सोडवायचा आहे. ठीक आहे. प्रश्नांच्या टेक्निक खूप जबरदस्त आहे आणि आपण त्याला खूप शॉर्टकट आणि एकदम ट्रिक्स पद्धतीनं सोडवतो आहे. बिंदू X पासून सुरुवात करून अमन पूर्वेकडे 10 मीटर चालला. बघा, या ठिकाणी काय असेल? उत्तर. या ठिकाणी काय असेल? दक्षिण. इकडे पूर्व. या ठिकाणी पश्चिम. ठीक आहे. कोणत्या ठिकाणापासून? X या ठिकाणापासून तो काय करतोय? चालतोय. किती मीटर? पूर्वेकडे 10 मीटर. मग या ठिकाणी पूर्व, या ठिकाणी 10 मीटर. पूर्वेकडनं तो डावीकडे वळतोय. पूर्वेकडनं तो डावीकडे वळतोय म्हणजे उत्तरेकडे वळतोय. राईट. मग तो परत उत्तरेकडे वळाला. किती मीटर? 10 मीटर. ठीक आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळाला. उजवीकडे वळाला 10 मीटर. कुठलीकडे? उत्तरेकडनं उजवीकडे वळाला म्हणजे परत तो पूर्वेकडे वळाला 10 मीटर. यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो. बघा, पूर्वेकडनं तो उजवीकडे वळतो म्हणजे दक्षिणेकडे वळतो. दक्षिणेकडे वळतो तो आणखी 10 मीटर. दक्षिणेकडे 10 मीटर. अमन आता X पासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे? बघा, किती दूर आणि कोणत्या दिशेला, दोन्ही प्रश्न महत्त्वाचे. लक्षात घ्या काय करायचं. बघा, पूर्व आणि पूर्व, हे पूर्व आणि हे पूर्व दोन्ही काय आहेत? पूर्व आहेत. पूर्व आणि पूर्व म्हणून या ठिकाणी होतात पूर्व 20. कारण पूर्व सारखी दिशा असेल तर बेरीज करायची, विरुद्ध दिशा असेल तर वजाबाकी करायची. ठीक आहे. पूर्व 20. मग उत्तर दक्षिण हे कॅन्सल. उत्तर आणि दक्षिण विरुद्ध दिशा आहे. विरुद्ध दिशा असेल तर वजाबाकी.
विरुद्ध दिशा असेल तर वजाबाकी, विरुद्ध दिशा काय करायची, वजाबाकी करायची. आणि समान सारख्या दिशा असेल तर काय करायची, बेरीज. सारख्या दिशा असेल तर काय करायची, बेरीज. मग उत्तर काय येईल, पूर्व 20 किलोमीटर, पूर्व 20 किलोमीटर. काय करायचं, पूर्व 20 मीटर, 20 मीटर. बघा 20 मीटर पूर्व. उत्तर काय येईल, चौथ्या नंबरचं ऑप्शन पूर्व 20 मीटर. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 6वा. ठीक आहे, किती नंबरचा प्रश्न आहे, 6वा. समज सर्वांना लक्षात आलं आहे. दिशा महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या, डायरेक्ट लिहायची, डायग्राम काढायची गरज नाही. कंडिशन फक्त महत्त्वाची आहे. विरुद्ध दिशा असेल तर वजाबाकी करायची, सारख्या दिशा असेल तर बेरीज करायची आणि आपला उत्तराचा ऑप्शन शोधायचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न 6 नंबरचा प्रश्न हा आपल्या स्क्रीनवर आहे. आपण रीड करा, वाचा आणि चला सोडवायचा प्रयत्न करूया. आपल्याला दिशा माहिती आहे. इथं असते दिशा उत्तर, या ठिकाणी असते दक्षिण, या ठिकाणी असते पूर्व, या ठिकाणी असते पश्चिम. शुभमने त्याच्या घरापासून सुरुवात केली. तो उत्तरेकडे गेला. कुठे गेला, उत्तरेकडे. आणि नंतर तिथून पश्चिमेकडे वळला. तो पहिले कुठे गेला, उत्तरेकडे. बरं, ठीक आहे. उत्तरेकडे गेला, नंतर तिथून पश्चिमेकडे वळाला. मग उत्तरेकडून कुठं आला, तो पश्चिमेकडे आला. बरं, नंतर उजवीकडे वळाला. पश्चिमेकडून तो आता उजवीकडे वळाला, म्हणजे परत कुठं वळाला, उत्तरेकडे. बरोबर आहे, उजवीकडे वळाला म्हणजे उत्तरेकडे. अखेरीस तो डावीकडे वळाला. उत्तरेकडून तो डावीकडे वळाला, म्हणजेच परत पश्चिमेकडे. आणि शाळेत पोचला. पश्चिमेकडे आता तो शाळेत पोचला, म्हणजे या ठिकाणी शाळा. बरं, तर शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे, शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे, शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे, पश्चिम दिशेलाच आहे. उत्तर काय येणार, पश्चिम दिशा. सॉरी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक डायग्रामॅटिकल लक्षात घ्यायचं आहे. कसं बघा, तो पहिले कुठं गेला, तो पहिले उत्तरेकडे गेला. बरोबर आहे. नंतर तो कुठं गेला, पश्चिमेकडे गेला. बरं, पश्चिमेकडे गेला. नंतर तो कुठं गेला, परत पश्चिमेकडनं परत तो उत्तरेकडे गेला, म्हणजे असा. ठीक आहे, उत्तरेकडनं तो परत काय गेला, परत तो पश्चिमेकडे आला या ठिकाणी. बरं, या ठिकाणी जर तो आलेला आहे, या ठिकाणी शाळेत पोचला. हे त्याचं काय आहे, या ठिकाणचं घर आहे. मग हे घरच्या ठिकाणी आपण जर असं केलं तर या ठिकाणी दिशा कोणती येते, इथं आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. म्हणजे तो आता कोणत्या दिशेला आहे, तो आहे या दिशेला. म्हणजे कोणती दिशा येते, ती वायव्य दिशा येते. उत्तर काय येईल, वायव्य. ठीक आहे. या ठिकाणचा अर्थ असा आहे की उत्तर काय होईल, उत्तर. बरोबर, अंक नसल्यामुळे उत्तर काय होईल, उत्तर. पश्चिम काय होईल, पश्चिम. मग उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये कोण येते, वायव्य. म्हणजे लॉजिकली आपल्याला असं पण देता येतं की आपल्याला त्या ठिकाणी डायग्राम काढायचीच गरज आहे असं नाही आहे. काय केलं आपण, समजा डायग्राम पण काढली नाही तर आपण लॉजिकली उत्तर काय देऊ शकतो, उत्तर या दोघांना कट केलं म्हणजे काय आलं, उत्तर. पश्चिम या दोघांना कट केलं म्हणजे काय आलं, पश्चिम. मग आपल्याला दिशा शोधायची. तर उत्तर आणि पश्चिमच्या मधली दिशा कोणती असते, वायव्य दिशा. उत्तर आणि पश्चिमच्या दिशेमध्ये कोणती असते, वायव्य दिशा. हेच तुम्ही असे डायग्राम काढते एवढा वेळ लागतो. म्हणजे ही पर्यायी मेथड आहे. या मेथडचा आपण वापर करणार नसतो, आपण या मेथडचा वापर करतो. म्हणजे उत्तर काय होईल, उत्तरच होईल. आणि पूर्व पश्चिम काय होईल, पश्चिमच आहे. मी या दोघांच्या मध्ये कोण आहे, वायव्य. म्हणजे उत्तर काय येईल, वायव्य. क्लिअर आहे, ठीक आहे. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न. बघा, स्वामी आपल्या, किती नंबरचा प्रश्न आहे, 7 नंबरचा. स्वामी आपल्या घरातून उत्तरेकडे चालायला सुरुवात करतो. या ठिकाणी उत्तर, या ठिकाणी दक्षिण, या ठिकाणी पूर्व, पश्चिम. कोणत्या दिशेला चालायला सुरुवात करतो, उत्तरेकडे. ठीक आहे, हे उत्तर दिशेकडे 230 मीटर. बरं, नंतर उजवे वळण घेतो. बरं, उत्तर दिशेकडून उजवे वळण म्हणजेच काय, ते पूर्व दिशा येते 250 मीटर.
नंतर परत उजवे वळण घेतो 230. पूर्वेकडनं उजवे वळण म्हणजे दक्षिण, परत किती 230 आणि उजवे वळण घेतो. परत उजवे वळण घेतो म्हणजे आता या ठिकाणी दक्षिणेकडनं परत उजवे वळण घेणार म्हणजे कुठं जाणार पश्चिमेकडे. आणि पोहोचण्यासाठी किती मीटर चालतो 275 मीटर चालतो. स्वामीच्या घरापासून प्राणी संग्रहालय कोणत्या दिशेला आहे? आपल्याला दिशा ठरवायची ती कोणत्या दिशेला आहे. बघा उत्तर आणि दक्षिण 230 दोन्ही काय झाले कटले. पूर्व आणि पश्चिम विरुद्ध दिशा आहे, मग यांची पण काय होते वजाबाकी होते. मोठा अंक कोणता आहे पश्चिम म्हणजे उत्तर येईल पश्चिम. 250 म्हणजे उत्तर घेतील या ठिकाणी 25. मग पश्चिम दिशेचं आणि किती उत्तर येईल 25. या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते किती येतं मग पश्चिम आणि 25. बघा एक मिनटं आपण या प्रश्नात थोडीशी गडबड झाली आपली, क्लिअर करू आपण. स्वामी आपल्या घरातून उत्तरेकडे चालायला सुरुवात करतो 230. ओके, उत्तरेकडे 230. नंतर उजवे वळण घेतो 350 मीटर चालतो. उजवे वळण घेतो उत्तरेकडनं उजवे वळण पूर्व किती 350. या ठिकाणी 350 पाहिजे, एवढीच मिस्टेक आहे. परत तो पूर्वेकडनं उजवे वळण घेतो 230 म्हणजेच पूर्वेकडनं उजवे वळण म्हणजे दक्षिणेकडे 230 आणि उजवे वळण घेतो 275. करेक्ट. मग 350 275 म्हणजे या ठिकाणी किती येतात 75. म्हणजे आपल्याला जर दिशा विचारलेली असती तर ती पश्चिम आहे, बरोबर आहे. आणि अंतर जर विचारलं असतं तर ते किती आलं असतं 75. अंतर जर विचारलं असतं आपल्याला तर ते किती आलं असतं ते आलं असतं 75. पण आपलं अंतर विचारलेलं नाही, आपल्याला काय विचारलेलं आहे दिशा विचारलेली आहे. तर आपली दिशा काय येईल पूर्व. सगळ्यात मोठी दिशा. सॉरी एक मिनटं, हे प्रश्न आपण परतच करूया, रिपीटच करूया प्रश्नाला. बघा या ठिकाणी स्वामी आपल्या घरातून उत्तरेकडे निघाला, बरोबर आहे. इथे असते उत्तर दिशा, इथं असते दक्षिण, इथं असते पूर्व, इथं असते पश्चिम. आता तो सगळ्यात पहिले उत्तरेकडे निघाला 230. उत्तरेकडे 230 चालतो. नंतर उजवे वळण घेतो 350. उत्तरेकडनं उजवे वळण म्हणजे पूर्व 350. नंतर परत उजवे वळण घेतो 230. बघा पूर्वकडनं उजवे वळण म्हणजे दक्षिण आणि दक्षिणेकडे किती परत 230 आणि उजवे वळण घेतो, बरोबर आहे. उजवे वळण घेतो आणि प्राणी संग्रहालयात पोहोचणे 275. दक्षिणेकडनं परत उजवे वळण घेतो पश्चिम आणि किती 275. या ठिकाणी महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो लक्षात घेऊया. उत्तर आणि दक्षिण विरुद्ध दिशा आहे, दोन्ही कटतील. पूर्व आणि पश्चिम मोठी ही आहे म्हणजे मोठ्या संख्येत चिन्ह येईल पूर्व. 350 275 25 आणि ते 50 म्हणजे किती झाले 75. म्हणजे जर आपल्याला अंक पण म्हटले तर 75 येईल. पूर्व म्हणजे पूर्व दिशा आणि अंतर किती येईल 75. आपल्याला फक्त दिशा विचारली, दिशा किती राहील कोणती राहील पूर्व. जर अंतर विचारलं असतं तर अंतर किती असतं 75. अंतर किती असतं 75. पण अंतर विचारलेलं आहे का नाही, म्हणजे आपलं उत्तर किती आहे पूर्व, एवढंच. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 7 नंबर नंतर 8 नंबर हा प्रश्न आहे आपल्यासमोर. ठीक आहे, दिसतोय सर्वांना, बरोबर आहे. आता बघा प्रश्न काय आहे तर 8 नंबरचा. पी हे यनच्या उजवीकडे 6 मीटर अंतरावर आहे. कोण यम हे यनच्या, म्हणजे इथं येतो एम हे यनच्या उजवीकडे, म्हणजे ह्या ठिकाणी एन यनच्या उजवीकडे 6 मीटर अंतरावर आहे. ओ हा यमच्या दक्षिणेस आहे. ओ हा यमच्या दक्षिणेस आहे. ओ हा एमच्या दक्षिणेस आहे 5 मीटर. पी हा यमच्या उत्तरेस आहे. पी हा यमच्या उत्तरेस आहे. पी हा एमच्या उत्तरेस आहे 4 मीटर. ओके. यस हा यनच्या दक्षिणेस आहे. यस हा यनच्या दक्षिणेस आहे.
यस हा यांच्या दक्षिणेस आहे 6 मीटर. ओके 6 मीटर. पीच्या बाबतीत यस अंदाजे कोणत्या दिशेला आहे? पीच्या बाबतीत यस अंदाजे कोणत्या दिशेला आहे? बरोबर आहे. आता या ठिकाणी असते उत्तर दिशा, या ठिकाणी असते दक्षिण दिशा, या ठिकाणी असते पूर्व, या ठिकाणी पश्चिम. इथं असते वायव्य आग्नेय, इथं आन, इथं वा आणि इथं ई. राईट. मग इथं जर असेल तर हे असं करायचं असतं आणि मग इकडची बाजू जर असते तर ती कोणती येते? नैऋत्य. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे? नैऋत्य दिशा हे उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. बरोबर आहे. नैऋत्य दिशा म्हणजे याच्या या दिशेला, याच्या या दिशेला. ठीक आहे. या पद्धतीने. ठीक आहे. परत व्हिडिओ बघायचा आणि समजून घ्यायचं. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. किती 8 झाले का? ओके 9 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा सी हे बीच्या पश्चिमेस आहे. सी हे बीच्या पश्चिमेस आहे. बर. सी हे बीच्या पश्चिमेस आहे. बरोबर आहे. या ठिकाणी काय असते? उत्तर असते. या ठिकाणी काय असते? दक्षिण असते. या ठिकाणी पूर्व असते. या ठिकाणी पश्चिम असते. सी हे बीच्या पश्चिमेस आहे आणि डी हे ईच्या पश्चिमेस आहे. तर डी हे ईच्या पश्चिमेस आहे. बरोबर आहे. डी हे ईच्या पश्चिमेस. आपण काय करू? रफमध्ये लिहून घेऊ पहिल्या अगोदर ही डायग्राम, कारण आपल्याला थोडंसं चेक करणं गरजेचं आहे. बरं. सी हे बीच्या पश्चिमेस आहे. सी हे बीच्या पश्चिमेस आहे. डी हे ईच्या पश्चिमेस आहे. तसेच डी आणि ई अनुक्रमे डी सीच्या दक्षिणेस आहे. डी सीच्या दक्षिणेस आहे. म्हणजे आपण या ठिकाणीच लिहून घेऊ आता असं. सी आणि हा बी. सीच्या दक्षिणेस कोण आहे? डी आहे. हा डी. ठीक आहे. या ठिकाणी ई. ठीक आहे. डी हा सीच्या दक्षिणेस आहे. ई हा बीच्या दक्षिणेस आहे. ई हा बीच्या दक्षिणेस आहे. इथपर्यंत. एफ हा ईच्या दक्षिणेस आहे. 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 ठीक आहे. करेक्ट. काय अडचण कोणाची नाही. नंतर जीच्या पश्चिमेस आहे. बरोबर आहे. ई हा जीच्या पश्चिमेस आहे. ई हा जीच्या पश्चिमेस आहे. लक्षात घ्या. एफ हा ईच्या दक्षिणेस आहे. एफ हा ईच्या दक्षिणेस आहे आणि जीच्या पश्चिमेस आहे. कोण? एफ हा जीच्या पश्चिमेस आहे. कोण? एफ हा जीच्या पश्चिमेस आहे. राईट. समजलं. याच्यामध्ये कोण महत्त्वाचा? ई महत्त्वाचा आहे. म्हणजे एफ हा ईच्या दक्षिणेस आहे आणि जीच्या पश्चिमेस आहे. एफ हा जीच्या पश्चिमेस आहे. ठीक आहे. जो म्हणजे कोण? एचच्या नैऋत्य पश्चिमेस आहे. यच्या नैऋत्य पश्चिमेस आहे. यामध्ये प्रॉमिनंट कोण होता? महत्त्वाचा कोण होता? एफ. एफ हा ईच्या दक्षिणेस आणि एफ हा जीच्या पश्चिमेस. एफ हा ईच्या दक्षिणेस म्हणजे एफ हा व्यक्ती कुठं असायला पाहिजे? नैऋत्य पश्चिमेस. म्हणजे पश्चिम आहे, नैऋत्य आहे. म्हणजे या ठिकाणी असायला आन इकडे पाहिजे. बरोबर आहे. कुणाच्या? यचच्या इकडे पाहिजे. जर एच ई आणि डी बघा हे एका लाईनमध्ये आहेत. एच ई डी एका सरळ रेषेत असतील आणि एच त्याचे स्थान सी बरोबर बदलतो. एचचं स्थान सी बरोबर बदलतो. म्हणजे लक्षात घ्या कंडिशन कशी आहे. बदल झाल्यानंतर इथं येतो सी, इथं येतो एच. बरं. बीचे स्थान एफ सोबत बदलतो. बीचे स्थान एफ सोबत बदलतो. बीचे स्थान एफ सोबत बदलतो. पुनर्रचना केल्यानंतर बीच्या संदर्भात सीचे स्थान काय असेल? बी पुनर्रचना केल्यानंतर बीच्या संदर्भात, या बीच्या संदर्भात सीचे स्थान काय असेल? सीचे स्थान
काय असेल? सी कुठे गेलं आहे? सी इथं आहे. बीचे स्थान बीच्या संदर्भात सीचे स्थान, बीच्या संदर्भात सीचे स्थान काय असेल? काय असेल या ठिकाणी लक्षात येतं आहे? बीचे हे जे काही स्थान आहे हे बीच्या संदर्भात सीचे स्थान कसं असेल? या ठिकाणी आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. मग बीच्या संदर्भात, याच्या संदर्भात हा सी ईशान्येकडे आहे, म्हणजे उत्तर काय येणार आहे? ईशान्य. राईट. 9 नंबरचा समजलं? थोडंसं समजून घ्यायचं कोण कोणाच्या संदर्भात आहे, कोण कोणाच्या संदर्भात आहे, तेवढं महत्त्वाचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न 10 नंबरचा. बरोबर आहे. या ठिकाणी हा प्रश्न आपल्या समोर आला आहे. राईट. ऋषी आणि दीपक हे 2 भाऊ त्यांच्या घरातून संध्याकाळी, बरोबर आहे. या ठिकाणी हा ऋषी, बरोबर आहे, आणि या ठिकाणी हा दीपक. राईट. त्यांचं हे घर असेल कॉमन. फिरायला जातात. ऋषी उत्तरेकडे 50 मीटर जातो, उत्तरेकडे 50 मीटर जातो, चालतो. उत्तरेकडे जात असताना डावीकडे वळण घेतो, म्हणजेच पश्चिम दिशेकडे वळतो. बघा का वळतो ते लक्षात घ्या. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. उत्तरेकडे जात असताना डावीकडे वळण घेतो आणि 100 मीटर चालतो, म्हणजेच पश्चिमेकडे 100 मीटर चालतो. ठीक आहे. आणि शेवटी उजवे वळण घेऊन 150 मीटर चालतो. बघा शेवटी उजवे वळण घेतो, पश्चिमेकडे असताना उजवे वळण म्हणजे परत उत्तर दिशेकडे, आणि किती मीटर चालतो? 150 मीटर चालतो. इथपर्यंत काही शंका ऋषीच्या बाबत नाही. आता दीपक पूर्वेकडे काय करतो बघा. दीपक पूर्वेकडे 50 मीटर चालतो, पूर्वेकडे 50 मीटर चालतो. आपला प्रवास सुरू करतो. तो नंतर 100 मीटर चालण्यासाठी उजवे वळण घेतो. पूर्वेकडनं 100 मीटरसाठी उजवे वळण, पूर्वेकडनं दक्षिणेकडे, आणि किती जाणार? 100 मीटर चालणार. आणि नंतर 150 मीटर चालण्यासाठी दुसरे उजवे वळण घेतो, दक्षिणेकडनं परत उजवे वळण म्हणजे पश्चिमेकडे, आणि परत किती चालणार? 150 मीटर. वरील पायऱ्यानंतर दीपक ऋषीपासून, कुणापासून? ऋषीपासून किती दूर आणि कोणत्या दिशेने आहे? लक्षात घेऊया. अतिशय महत्त्वाचा आणि टिपिकल आणि ट्रिकी क्वेश्चन आपल्या समोर आहे. मला सांगा या ठिकाणी हे पश्चिम आणि या ठिकाणी हे पश्चिम, बरोबर आहे. पश्चिम पश्चिम कसं होईल? कॅन्सल होईल. 150 दोन्हीकडचे. बरं सारखं कोणतं आहे? उत्तर 50, उत्तर 50. बघा उत्तर आणि उत्तर पण या ठिकाणी पश्चिम पश्चिमचं होईल उत्तर 250. काय उत्तर या ठिकाणी उत्तर आहे का? नाही. बरं मग आता इथं आपण याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर पश्चिम पश्चिमची काय होते? बेरीज होते, बरोबर. पश्चिम 250 होईल, पश्चिम 250 होईल. उत्तर हां इथं उत्तर उत्तर जर केलं तर इथं उत्तर येईल आपलं किती? 200. उत्तर 200. या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम एक लॉजिक आपण लक्षात घेऊया. पूर्व आणि पश्चिम या दोघांची कन्सेप्ट लक्षात घेऊ. इथं उत्तर दिशा होती, बघा कंडिशन खूप महत्त्वाची आहे. उत्तर 50, उत्तर 150 म्हणजे उत्तर या दोघांचं जे काही उत्तर आलं ते किती आलं? 200. ठीक आहे. तसंच आता या भागामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या भागात काय करायचं? पूर्व 50, पश्चिम 150. पूर्व आणि पश्चिम विरुद्ध दिशा, विरुद्ध दिशा म्हणजे पश्चिम. पश्चिम किती? 100. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय होतं लक्षात येतं. बघा पश्चिम 100, पश्चिम 100 हे काय झाले? कॅन्सल. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी उत्तर 200 आणि दक्षिण 100. ठिकाण एक आहे
हा उत्तरकडे गेला होता, हा पूर्वेकडे गेला होता, म्हणजे गॅप पडला आहे. म्हणजे उत्तर पश्चिममध्ये जर आपण उत्तर दक्षिण हा जर भाग आपण लक्षात घेतला तर यांच्यामधला फरक येतो 300. उत्तर दक्षिण म्हणजे विरुद्ध दिशा आहे, उत्तर दक्षिण, दक्षिण उत्तर विरुद्ध दिशा आहे. म्हणजे यांची काय होते, बेरीज होईल, अंतर काढायचे आहे. तर 200 + 100 म्हणजे 300. आणि मोठी संख्या कोणती आहे, उत्तर, म्हणजे उत्तरेकडे तो 300 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे, 300 किलोमीटर. कोणता व्यक्ती, ऋषी व्यक्ती. आपल्याला कोण विचारला, दीपक ऋषीपासून, तर हा झाला ऋषी. ऋषी उत्तरेकडे आहे 300. पण दीपक जर विचारला तर दीपक हा दक्षिणेकडे असेल 300. मग उत्तर काय येणार आपलं, दक्षिणेकडे 300. दक्षिणेकडे 300. काही अडचण नाही प्रश्नामध्ये, समजण्यामध्ये. समजलं, लक्षात घ्यायचं. ही माहिती लिहिल्यानंतर काय करायचं, उत्तर किती होईल त्यांचं 200, उत्तर 200 आणि पश्चिम 100. ठीक आहे, म्हणजे महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं, पश्चिम 100 या दोघांवरनं काढलं आपण उत्तर 200. राईट. त्याच्यानंतर पूर्व आणि पश्चिम विरुद्ध करायची, वजाबाकी, तेथे 100, पश्चिम मोठा पश्चिम, पश्चिम 100. ठीक आहे. मग आता इकडे पश्चिम 100 आहे, इकडे पश्चिम 100 आहे, दोन्हीकडचे कॅन्सल करायचे. त्याच्यानंतर इथं राहिला उत्तर 200, दक्षिण 100. दोघांमधला फरक आहे, फरक म्हणजे हे अंतर आहे, गॅप आहे, हा मधल्या ठिकाणापासून 200वर आहे आणि हा घरापासून 100वर आहे. म्हणजे त्यातला गॅप किती आला, 300चा. बरं, हा कोणत्या दिशेला आहे, हा दक्षिण दिशेला 300वर असेल, तर हा कोणत्या दिशेला असेल, पूर्व उत्तर दिशेला 300वर असेल. म्हणून आपल्याला विचारलेलं आहे ऋषीपासून किती दूर आहे आणि कोणत्या दिशेने, तर ऋषीपासून दक्षिण दिशेला आणि 300 मीटर. म्हणून उत्तर आपलं हे आहे. ठीक आहे, राईट. थोडंसं तुम्हाला वारंवार समजावं लागेल या पद्धतीने.